टू न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत आहे. तर छान अशा आजच्या दिवसाची सुरुवात आपण बाप्पाच्या पूजेने केलेली आहे. कारण आज आहे मंगळवार आणि विचार केला की आज मस्त बाप्पाचा अभिषेक वगैरे घालावा आणि छान अशी पूजा करावी. देवपूजा वगैरे तर आपली रोजच होत असते. त्यावेळी बाप्पाची किंवा जी की आपली अन्नपूर्णा असते, बाळकृष्ण असतो, महादेवाची पिंड असते, याची पूजा होतच असते. पण कधीतरी त्यांचे वार असतात किंवा त्यांचा दिवस असतो, त्या दिवशी थोडंफार अभिषेक वगैरे घालून पूजा केली ना तर खरंच छान वाटतं. आणि मला तरी ह्या गोष्टींमध्ये आहे इंटरेस्ट किंवा जे काही देवपूजा करणं किंवा देवावरची श्रद्धा ह्या गोष्टींना मी मानत असते, म्हणून या सगळ्या गोष्टी करण्यात मला खरंच खूप वेगळा आनंद भेटत असतो. तर असो ठीक आहे, माझी सुरुवात तर छान अशी बाप्पाच्या पूजेने झालेली आहे. आज तुमची सुरुवात कशी झाली मला हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मी छान असं निवांत बसून घेतलंय. खरं तर इकडनं ऊन येतं, सनलाईट खूप मस्त असतं, म्हणून छान असं व्हिडिओ वगैरे छान घेता येतं मला किंवा छान असं फिल्मिंग करता येतं, म्हणून मी इथे मस्तपैकी बसून घेतलं आहे. घरातली ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत. आता फक्त जे काही आहे ते जेवण बनवायचं आहे. आणि आज जेवणात मस्तपैकी मेथीची भाजी आणि भाकरीचा बेत आहे. सो आता जेवण सुद्धा बनवायला घेते मी. सो विचार केला की आजची दिवसाची सुरुवात छान छान अशा माझ्या युट्यूब फॅमिली सोबत करू आणि त्यानंतर माझे दिवसभराचे रुटीन तुमच्यासोबत शेअर करू. खरं तर आहे ना, रुटीन वगैरे असं काही नाहीये. ज्या बेसिक गोष्टी असतात दिवसभराच्या माझ्या त्याच मी तुमच्यासोबत शेअर करत असते. किंवा कधी काही बाहेर गेलो किंवा एखादी नवीन वस्तू आणली किंवा काही वेगळं असलं सणासुदीच्या, ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर प्लीज आपले जे काही चॅनल आहे ते डेली रुटीनचं आहे, म्हणून मे बी तुम्हाला जे काही माझं रुटीन आहे ते रिपीट पण होऊ शकते. कारण माझं रुटीन असं खूप काही वेगळं नाहीये किंवा असं काही हॅपनिंग नाही की जे मी तुमच्यासोबत शेअर करू शकते किंवा रोज काहीतरी असं ट्रॅजेडी होते किंवा रोज काहीतरी असं एकदम ड्रास्टिक चेंज होतोय माझ्या रुटीनमध्ये आणि त्या रोज गोष्टी मी वेगळ्या काहीतरी दाखवून तुमच्यासोबत शेअर करेन. खरं तर आहे ना, मला म्हणजे जेन्युइनली कॉन्टेंट क्रिएशनसाठी ना असं मी काहीतरी फक्त दाखवायचं आहे म्हणून करायचं आणि मग ते दाखवायचं हे मला पटत नाही. रेग्युलरली आता बऱ्याच वेळा असं होत असेल की माझं तेच रुटीन तुमच्यासमोर येत असेल, पण ठीक आहे, जे आहे ते आहे. आता माझं जर रुटीन असंच आहे तर मी त्याच गोष्टी तुमच्यासोबत दाखवणार आहे किंवा शेअर करणार आहे. पण मग याचा अर्थ असा नाही की म्हणजे अगदीच रटाळवाणं रुटीन आहे किंवा काय. होत असतात काहीतरी गोष्टी दर दिवशी किंवा प्रत्येक दिवस हा वेगळा असतो आणि प्रत्येक दिवशी घडणाऱ्या गोष्टी सुद्धा वेगळ्या असतात. पण मग ठीक आहे, जसं गोष्टी होतात त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि खरं तर आहे ना, काल आम्ही राऊंड मारायला गेलो त्यावेळी मी बाप्पाचं मंदिर आहे ना त्याच्याजवळ असंच बसलेलं होतं. तिकडे बाग वगैरे आहे, सोसायटीमध्ये छान आहे, तर बसलेलं होतं. सो मी तिकडे बघितलं की तिकडे छान असं बेलाचं झाड सुद्धा आहे आणि असं म्हणतात की बेलाच्या झाडाची पूजा करणं किंवा त्याच्याजवळ जाऊन दिवा लावणं चांगल्या गोष्टी असतात. आणि काय हरकत आहे ना, जर आपल्या जवळच्या किंवा आपल्या हातातल्या ज्या गोष्टी आहेत त्या करण्यात तरी मला काही चुकीचं वाटत नाही. किंवा माझा देवावर भरपूर असा विश्वास आहे किंवा ह्या देवांच्या गोष्टी किंवा पूजा, एखादी पूजा करणं किंवा जे काही असेल थोडंफार देवांच्या पूजेबद्दल त्या गोष्टी करण्यात मला खरंच खूप वेगळा आनंद भेटतो आणि त्या गोष्टी मी करते आणि तुमच्यासोबत शेअर पण करते. सो तर तिकडे काल आम्ही बेलाचं झाड वगैरे बघितलं. तसं विचार चालू आहे, आज मंगळवार पण आहे, खाली जाऊन मस्त बाप्पाचा पाय वगैरे पडून येऊ आणि जे काही बेलाचं झाड आहे त्याची सुद्धा पूजा करून येऊ. पण बघू, आता 10 10:30 वाजत आलेले आहेत. आता यांनाही ऑफिसला जायचं आहे, म्हणून मी आधी स्वयंपाक वगैरे करते. त्यानंतर कपडे वगैरे मशीनला लावलेले आहेत ते सुद्धा वाळत घालायचे आहेत. आणि उठल्या आज तर आहे ना, खरं तर थोडं कामांची रुटीन डिस्टर्ब झाली. कारण मी रात्री जे काय होतं ना ते कूट बनवण्यासाठी शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले होते. सकाळी घरात भरपूर असं त्याचा पसारा होता, कारण ते वरचं साल वगैरे काढून मग ते आवरणं हे ते या भरपूर गोष्टी होत्या. सो ठीक आहे आता. आणि हो, आता खरं तर आहे ना, माझा हा सुद्धा विचार चालू आहे की जे जास्वंदाचं झाड आहे ते खूप मस्त इथे आता छान असं सनलाईटमुळे ग्रो करतंय. सो प्लीज तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की मला आहे ना इंडोर प्लांट्स पण आणायचे आहेत 2-3, जे मी ॲज अ शोपीस म्हणून पण यूज करू शकते आणि असं एक साईड कॉर्नरसाठी पण डेकोरेटिव्ह आयटम म्हणून पण यूज करू शकते. सो मला तुम्ही इनडोर आणि आउटडोर प्लांट्स नक्की सजेस्ट करा किंवा छान छान अशा फुलांची झाडंसुद्धा सजेस्ट करा. म्हणजे नेक्स्ट संडेला किंवा आता जो संडे येईल, सॅटर्डे संडे, तेव्हा जाऊन आपण छान असं मस्तपैकी झाडांची शॉपिंग करणार आहे नर्सरीमधून मी. कारण इकडे ऊन छान आहे आणि मला झाडं लावायला भरपूर असं आवडतं. पण त्या सोसायटीमध्ये ऊन नाही यायचं फ्लॅटमध्ये, म्हणून मग माझी झाडं वगैरे जगत नव्हती. पण आता इकडे छान ऊन आहे. सो विचार चालू आहे की भरपूर अशी झाडं आणू आणि मस्त ज्या काही मिनी बाल्कनीज आहेत त्या सुद्धा मला मेकओव्हर करायचं आहे, जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये बोललेले आहे. सो ठीक आहे, भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या दिवसभरात डोक्यात येत असतात आणि मी तुमच्यासोबत शेअर करत असते. पण असं नसतं, मोजक्याच गोष्टी असतात ज्या पूर्ण होतात किंवा काही गोष्टी मागे पडतात किंवा काही गोष्टी अगदीच राहून जातात.
पण ठीक आहे, चालूच आहे आता. तर ठीक आहे, अशा काही दिवसभराच्या गोष्टी आहेत आज. आणि मी विचार करते आहे की आज जरा घरातल्या गोष्टींव्यतिरिक्त बाहेर जाऊन थोडीफार सोसायटी सुद्धा एक्सप्लोअर करू आणि त्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू की आता नवीन सोसायटीमध्ये राहायला आले तर सोसायटी किंवा आजूबाजूचं प्रिमायसेस कसं आहे. जमलं तर मी इव्हिनिंगला खाली जाईल आणि त्या सुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करेल. सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. तर ठीक आहे, आता मस्तपैकी माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्या होत्या गरमागरम. आणि खरं तर आहे ना, थंडीच्या दिवसात गरमागरम जेवण करण्याची ना मज्जाच वेगळी असते. आणि त्यातल्या त्यात जर मेथीची भाजी आणि भाकरी असेल ना तर ते अजूनच वेगळं असतं. पण आहे ना, रोज होतं असं की स्वयंपाक बनवायला अगदी 10-15 मिनटात स्वयंपाक बनवून होतो, पण बनवायचं काही ह्या विचारामध्येच बऱ्यापैकी वेळ चालला जातो. तर आता माझा स्वयंपाक झाला आहे आणि त्याचसोबत माझे मशीनमधले कपडेसुद्धा धुवून झाले होते. तर आता छानपैकी मस्त मी इकडे कपडे वगैरे वाळत घालते आधी, आणि मग त्यानंतर जे काही आहे ते दोघंसुद्धा आम्ही जेवण करून घेतो. आता कालच्या व्हिडिओमध्ये मी ह्याच बाल्कनीबद्दल बोलत होती की हे स्टँड मी इकडून आवरून घेऊ की कपडे टाकण्यासाठी ॲज इट इज राहू देऊ. मला ह्याच गोष्टी कळत नाही आहे, कारण जरी आपण रोप वगैरे बांधला तरीसुद्धा ते खूप उंच वगैरे होऊन जाईल आणि मग कपडे टाकायला तोही एक प्रॉब्लेम येईल. आणि स्टँड आहे तर बाल्कनी ऑलमोस्ट अर्धी बाल्कनी त्याच्यात ऑक्युपाय होऊन जाते, म्हणून मग कळत नाही मला आता हे स्टँड आवरून घेऊ की राहू देऊ. सो प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा की या स्टँडला अल्टरनेटिव्ह ऑप्शन काही आहे का कपडे वाळत घालण्यासाठी. आता छान असं कपडे वाळत घातले गेले. त्यानंतर जे काही माझे 1-2 मोजकीच झाडं आहेत माझ्याजवळ त्यांनासुद्धा आता पाणी घालते आणि छान नंतर मग आम्ही सुद्धा जेवण करून घेतो. सो ठीक आहे फ्रेंड्स, जे काही मी सकाळी ब्लॉगमध्ये बोलली होती की सोसायटीमध्येच गणपतीचं मंदिर आहे आणि तिकडे सुद्धा जायचं आहे. आज मंगळवार आहे तर पण ते सकाळी जायचं राहिलं होतं माझ्याकडून. सो आत्ता हे पण ऑफिसमधून आले, त्यानंतर फ्रेश वगैरे झालो, चहा घेतला आणि असंच खाली राऊंड मारायलाही जायचं होतं. राऊंड पण मारून आलो आणि बाप्पाच्या पायाही पडून आली. आता ठीक आहे, मी घरातला दिवा वगैरे लावून गेलेली नव्हती म्हणून मी आता घरातला दिवा सुद्धा लावते आणि त्यानंतर स्वयंपाकाचं काय आहे ते बघतं. आता स्वयंपाकात शेपूची भाजी आणि पोळी करायची आहे, तर आता ती सुद्धा तयारी करते. आणि जे काही होतं ना तिकडे छान असं मंदिरात गेलो, पाया वगैरे पडलो, पण त्यांनी अजून मंदिर ओपन नाही केलं आहे, म्हणजे त्याला लॉकच असतं, फक्त बाहेरूनच पाया वगैरे पडलं, असं पूजा वगैरे काही केली नाही. म्हटलं ठीक आहे चला, सकाळीच बोलणं झालं होतं आणि परत ते राहून जाईल म्हणून मग पटकन यांनाही खाली काम होतं. सो खाली गेलो, थोडं 1-2 राऊंड मारले आणि त्यानंतर बाप्पाचा पायाही पडून आलो. सो ठीक आहे, आता दिवा वगैरे लावते, त्यानंतर स्वयंपाकाची तयारी वगैरे करते आणि नंतर अजून काय आहे त्या सुद्धा गोष्टी मी पुढे तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. ओके फ्रेंड्स, आता इकडे मी शेपू कट करून घेतली ना, त्यानंतर त्याच्यात मुगाची डाळ टाकून करायची म्हणून थोडी मुगाची डाळसुद्धा भिजत घातली होती. आणि इकडे जे काही होतं ते मी लसूण आणि हिरवी मिरची आहे ते आता तेलात परतून घेते छानपैकी. आणि याच्यात थोडं नंतर फक्त जिरं, हळद, हिंगजिरं वगैरे टाकेल आणि त्यानंतर ही शेपूची भाजी आणि डाळ वगैरे टाकून परतून घेईल.
तर छान असं थोडं हिरवी मिरची आणि हे लसूण परत मी अजून परतून घेते आणि त्यानंतर हे दोघं गोष्टी ॲड करते. थोडं याच्यात जिरं टाकते. आता मी याच्यात टाकेल थोडंसं हळद आणि जिरं आणि त्यानंतर ही डाळ परतवून घेईल. थोडी बऱ्यापैकी टाकू. आता ही जी डाळ घेतली होती आपण ती टाकून घेऊ. आता छान अशी डाळ परतून झाली आपली की त्यानंतर आपण त्याच्यात ही शेपू ॲड करून घेऊ. आता छान अशी मुगाची डाळ परतून झाल्यानंतर मी जी आपली कट केलेली शेपू होती ती याच्यात टाकून देते आणि छान असं दोघंही एकत्र करून शिजायला ठेवते. तर ठीक आहे, आता इकडे छान असं मी शेपूची भाजी बनवायला टाकलेली आहे आणि इकडे आता पोळ्या बनवण्यासाठी तावा सुद्धा ठेवलेला आहे. सो आता मी पटपट स्वयंपाक करते आणि त्यानंतर आपला ब्लॉग कंटिन्यू करते. सो ठीक आहे फ्रेंड्स, आत्ताच जेवण वगैरे झालं आहे आणि त्यानंतर माझं किचन वगैरे सर्व आवरून झालेलं आहे. सो ठीक आहे, आता आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. जर तुम्ही आपला आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.